लातूर जिल्ह्यात कुरेशी समाजाचा व्यापार बंदचा एल्गार। सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात। एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून काही हिंदुत्ववादी संघटना कुरेशी समाजाला जाणूनबुजून त्रास देत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत गुंडगिरी करत आहेत। गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली स्वयंघोषित गोरक्षक आणि गोशाळा मिळून जनावरांचा काळाबाजार करत आहे। यामुळे कुरेशी समाजाला मोठा त्रास होत असून या विरोधात दिनांक 21 जुलै सोमवारपासून राज्यभर कुरेशी समाजाच्या वतीने व्यवसाय बंदचे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कुरेशी समाजाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून येत्या सोमवारपासून कुरेशी समाजाचे सर्व व्यवसाय बंद राहणार असल्याने राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ यावर तोडगा काढावा आणि कुरेशी समाजाला टार्गेट करून अन्याय करणाऱ्या संघटनांवर बंदी आणावी अशी मागणी आज दिनांक 19 जुलै रोजी शहरातील एका फंक्शन हॉलमध्ये आयोजित बैठकीत करण्यात आली आहे। आज ऑल इंडिया जमियतुल कुरेश लातूरच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील सर्व कुरेशी बांधवांना या ठिकाणी जमा केलेलं होतं। 2014 पासून गोवंशाचा कायदा आलेला आहे। हे गोवंशाचा कायदा गोवंशाची कत्तलीसाठी आलेला आहे, परंतु खरेदी विक्रीचे व्यवहार बी 2014 पासून हे धोक्यात आलेले आहेत। त्यासाठी आज या ठिकाणी फक्त कुरेशी समाज नसून या ठिकाणी बाजारातील शेतकरी किंवा याच्याशी निगडीत सर्व व्यापारी लोक या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही या ठिकाणी आज असा निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत अशा पद्धतीचे अत्याचार म्हणजे कथाकथित गावगुंड गोरक्षक यांच्यामार्फत गाड्या अडवणे, त्यांच्याशी पैसे वसुली करणे, कायदेशीर असूनसुद्धा तो माल गोशाळेत नेऊन टाकणे आणि तोच माल गोशाळेतून बाजारात नेऊन विकणे, अशा पद्धतीचे काळे धंदे या गोशाळा आणि गोरक्षकांच्या माध्यमातून होत आहेत। आणि आम्हाला कोणत्याही पद्धतीचं, आम्ही लीगल असतानासुद्धा, आमच्याकडे दाखले असताना, आमच्या सगळे लीगल सर्टिफिकेट असताना पोलीस डिपार्टमेंट त्यांना सहकार्य करत आहे। तो अत्याचार आता सहन होत नाही आहे। त्यासाठी कुरेशी शेतकरी आणि व्यापारी या सगळ्यांनी मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे, या जिल्ह्यातील जनावरांची खरेदी, ते म्हैस असेल, बैल असेल, गाई असेल, पूर्णपणे खरेदी हे बंद करायचं आणि बीफचं कटिंगचा व्यवहार हा सुद्धा आम्ही या ठिकाणी बंद केलेला आहे। आम्ही या ठिकाणी आज बंद केलेला आहे। बंद करूनच आम्ही या आंदोलनाची आज भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आंदोलन बेमुदतपणे चालणार। पहिले सांगितल्याप्रमाणे हा त्रास फक्त कुरेशी समाजाला नाही आहे। एक हिंदू व्यापारी 11 गाई दुधाच्या आणि त्याच्यातल्या 2 हळजलेल्या अशा गाई घेऊन जात असताना ह्या गोरक्षकांनी त्याच्या गाई धरल्या। ते खरेदी विक्रीचा दुधाचा व्यवसाय आहे। त्या गाई धरल्या आणि त्या गोशाळेमध्ये ठेवल्या। त्या गोशाळेत 2 गाई मेलेल्या आहेत, 2 गाई त्याच्यातल्या मेल्या, त्याची नुकसान भरपाई कोण करणार? आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्याची गोरक्षा केली? आमच्याजवळ होत्या, व्यापाऱ्याजवळ होत्या, तर त्या गाई जिवंत होत्या, तुम्ही नेऊन त्या गाई मारल्या आणि त्या गाई त्या गोशाळेत आहेत का? बाकीच्या गाई त्या गोशाळेत आहेत का? ह्याची बी चौकशी झाली पाहिजे। आणि व्यापाऱ्यांना बी त्रास होत आहे। अशा पद्धतीनं त्रास देण्याचं काम हे कथाकथित गोरक्षकांच्या माध्यमातून होत आहे। हे सर्व परेशानी बघून, हे सर्व अत्याचार बघून आम्ही आज हे निर्णय घेतलेला आहे। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।